वर्षांच्या राजकारणात आम्ही कधी दहशत केली का? विखे पाटील परिवार कुणालाही दहशतीखाली जाऊ देणार नाही. माजी खासदार डॉक्टर सुजय विखे. महिला बचत गटांना पिठाच्या गिरण्यांचं वाटप. आमच्यावर दहशतीच्या राजकारणाचे आरोप केले जातात. माझा त्यांना सवाल आहे, 30 वर्षांच्या राजकारणात आम्ही कधी दहशत केली का? कुणाला अरेरावी केली का? कुणाची लुबंडूक केली? असे एक तरी उदाहरण घडले आहे का? विखे पाटील परिवार कुणालाही दहशतीखाली जाऊ देणार नाही. विरोधकांकडे विकासाचं व्हिजन नसल्यानं सर्वसामान्य नागरिकांमध्ये विखे दहशतीचं राजकारण करतात, हे विष पेरण्याचं काम करतात, असा परखड सवाल डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला. कोल्हार भगवतीपूर येथे प्रत्येक महिला बचत गटाला एक याप्रमाणे 88 पिठाच्या गिरण्या तसेच भजनी मंडळांना भजनाचं साहित्य डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर विखे बोलताना म्हणाले की शिर्डी विधानसभा मतदारसंघात नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला बचत गट निव्वळ कागदावर नाही, किंबहुना कार्यक्रमांना गर्दी करण्यासाठी नाहीत, प्रत्येक महिला बचत गटांना आलेल्या योजना पोहोच करण्याचं काम केलं. अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुका येथील कोल्हार भगवतीपूरमध्ये केलेला विकास आपल्या सर्वांसमोर आहे. विकास करताना लोणी आणि कोल्हार या दोन्ही गावात आपण भेदभाव केला नाही. साठवण तलावासाठी ट्रस्टची जागा घेतली. पुढील 3 महिन्यात स्वच्छ पिण्याचं पाणी देणार असा मी शब्द देतो, अन्यथा मत मागायला येणार नाही. जातीपातीचं राजकारण केलं नाही. जो माणूस विकास करेल त्याच्याच पाठीशी उभे राहा. विरोधक विष पेरणीचं काम करतच आहेत. आपला विकास करायचा का अन्य काही करून घ्यायचं हे तुमच्याच हातात आहे, असं देखील विखे यांनी सांगितलं. प्रास्ताविक देवालय ट्रस्टचे विश्वस्त संभाजीराव देवकर यांनी केलं. सूत्रसंचालन महेंद्र खर्डे, यमन पुलाटे यांनी केलं. या प्रसंगी कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टचे अध्यक्ष सयाजी खर्डे, उपाध्यक्ष साहेबराव दळे, भगवतीपूरचे सरपंच दत्तात्रय राजभोज, उपसरपंच प्रकाश खर्डे, कोल्हार बुद्रुकच्या उपसरपंच सविता खर्डे, विखे कारखान्याचे संचालक स्वप्नील निबे, धनंजय दळे, प्रवरा फळे, भाजीपाला संस्थेच्या अध्यक्षा गीता थेटे, काळूराम बोरुडे सर, अरुण बोरुडे, पंढरीनाथ खर्डे, अमोल थेटे, श्रीकांत खर्डे, श्रीकांत बेंद्रे, साईनाथ खर्डे, अक्षय मोरे आदीसह महिला वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. SRB न्यूज साठी संतोष बोरुडे, कोल्हार भगवतीपूर. सोहळा रंगला खास माननीय डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांनी घेतला महिला सशक्तीकरणाचा ध्यास. माननीय बाळासाहेब दळे, माननीय रावसाहेब पाटील खर्डे, माननीय अमोलजी थेटे, माननीय काळूरामजी बोरुडे, माननीय सुनीलजी बोरुडे, माननीय पंढरीनाथजी खर्डे, माननीय श्रीकांतजी खर्डे, माननीय लोखंडेताई, माननीय सुरेखाताई खर्डे, माननीय धनंजयजी लोखंडे, माननीय संतोषजी लोखंडे, माननीय वसंतरावजी मोरे, माननीय गीतांजलीताई थेटे, उपस्थित असलेले माननीय राजेंद्र पाटील खर्डे, आलेले सर्व व्यासपीठावरील गावातील सन्माननीय प्रतिष्ठित नागरिक, कोल्हार आणि भगवतीपूर मधून आलेल्या सर्व आमच्या माता भगिनी, सर्व सन्माननीय पत्रकार, आलेले सर्व कार्यकर्ते आणि युवक मित्रांनो, सर्वात प्रथम या कार्यक्रमाला उशीर झाल्याबद्दल मी आपली सगळ्यांची माफी मागतो आणि आयोजकांचे देखील. कोल्हार आणि भगवतीपूरचा हा कार्यक्रम अतिशय कमी वेळामध्ये काल निर्णय झाला की हा कार्यक्रम घ्यायचा आहे आणि सगळ्यांनी मेहनतीने एवढा मोठा भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं. आपण सगळ्यांनी प्रयत्न केला आणि आपण सगळेजण एका निरोपावर या ठिकाणी आलात. सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि गावात आल्यानंतर प्रत्येक कार्यकर्त्याची अपेक्षा असते की सत्कार झाला पाहिजे. आज तुम्ही पाहिलं असेल की आपण सगळ्या गोष्टीवर बंदी घातली. फटाकड्यावर बंदी आहे, ढोलीबाजावर बंदी आहे, डीजेवर बंदी आहे. कारण की मी सगळ्यांना विनंती केली की मी आल्यानंतर एकही फटाकडा वाजता कामा नये, एकही हार माझ्या माने घालू नका, माझी मान दुखायला लागली. आणि फटाकडे जे आहेत ते सगळे मागच्या दिवाळीचे आहेत आणि ते मी आल्यानंतर वाजत नाही. ती लढ एकदा लावली तर मी त्या लढीहून जेव्हा चालत असतो माझ्या खाली वाजते आणि म्हणून त्या फटाकड्याच्या धोक्यामुळे मी सगळ्यांना म्हटलं की आता
दिवाळी आल्यानंतर नवीन दिवाळीचे फटाकडे जर तुम्ही आणले तर ते वाजायला परवानगी आहे. मागच्या जुन्या दिवाळीचे बार इकडे वाजू नका. हे जुने बार अतिशय धोकादायक आहे. आज कार्यक्रम घेत असताना सत्काराला फाटा आपण यासाठी देतो की आज इथं आलेल्या सगळ्या महिला आपल्या घराचं काम सोडून आल्यानंतर मिरवणूक, फटाकडे, सत्कार, भाषण, 2 तास जेव्हा हे सगळं साहित्य घेऊन घरी गेले तर त्यांना घरी गेल्यावर निदान त्या कार्यक्रमाचा गोडवा तरी जाणवला पाहिजे की वो मी गेले, काही जास्त त्रास नाही, फोटो निघाला, गिरणी घेतली, घरी आले, विषय संपला. 3 तासानंतर जर तुम्ही तिला गिरणी देऊन पाठवलं, काय बाई एवढीशी गिरणी, 3 तास स्वयंपाक हुकला, दूध हुकलं, शेण सावरायचं हुकलं, काय हुकलं. आणि म्हणून मी निर्णय घेतला, आले, मी आलो, भाषण झालं, तुम्ही घरी, मी माझ्या घरी. म्हणजे माझ्या घरी म्हणजे पुढच्या गावाला. घरी जायचा योग माझ्या जीवनात फार आता येत नाही आणि घरी जाऊनही उपयोग नाही, कारण की मी संध्याकाळी जाऊस तर बायको संध्याकाळच्या कार्यक्रमांना बाहेर पडते. आमचा काय समतोल राहिलेला नाही. भगवती मातेच्या एवढीच प्रार्थना करतो की आमचं लग्न टिकावं. नाही तर या राजकारणापैकी किती काळ चालेल हे माहिती नाही. आज हा कार्यक्रम होत असताना एक वेगळा आनंद माझ्या मनामध्ये आहे की आज आपल्या मतदारसंघामध्ये माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून या महिला बचत गट नुसतं कागदावर नाहीत, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये महिला बचत गट फक्त कागदावर आहेत. त्यांचा उपयोग कशासाठी केला जातो? कार्यक्रम असला तर बसमध्ये टाकून आणा, गर्दी होत नसेल बसमध्ये टाकून आणा. पण ही पहिली वेळ आहे की आपल्या मतदारसंघाच्या प्रत्येक महिला बचत गटाला आपण माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून 25,000 रुपयाची पिठाची गिरणी त्यांना सक्षम करण्यासाठी आज द्यायला सुरुवात करत आहोत. आणि हे देण्यासाठी तुम्हाला काय द्यावं लागलं? मला, मी तुमच्याकडून पैसे मागितले, मी तुमच्याकडून कोणाची शिफारस मागितली, मी तुम्हाला काय म्हटलं की कोण कुठला व्यक्ती आहे, कुठल्या वस्तीचा आहे, कोण मला मतदार टाकतं, कोण टाकत नाही, काहीच नाही. कारण की कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी शिकवलंय की माणसाने मनाचा मोठेपणा देत सातत्याने देत द्यायची सवय ठेवली पाहिजे. आणि हे परंपरा आणि हे परमेश्वराची कृपा पहा. आणि हे कदाचित आपल्या विखे पाटील परिवाराच्याच नशिबी आहे महाराष्ट्रामध्ये की जेवढा आम्ही खर्च करतो तेवढी आमची जोडी भरत जाते. काही लोक सातत्याने गावात अनेक पदावर असतील पण सातत्याने उधारीवर जगतात. एखाद्या पदावर आहेत पण चहा प्यायला गेले तर दुसऱ्याच पैसे भरायला लावणार. अशा लोकांचे पैसे टिकत नाहीत. पण कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांपासून मी एक अनुभव घेतला. मुरुम पाहिजे कर खर्च, गणपतीच्या वर्गण्या कर खर्च, महिलांना पंढरपूरला न्यायचं कर खर्च. गेलं पंढरपूरला, हात वरती करावे, किती लोक पंढरपूर जाऊन आले. आता उद्यापासून या भगवती मातेच्या मंदिरामध्ये आपण ज्या महिला भगिनींना अजमेरला जायचंय त्यांची नोंदणी उद्यापासून सुरू करतो. हे महाराष्ट्रामधलं पहिलं उदाहरण असेल की अजमेर शरीफला जाण्यासाठी नोंदणी आपण भगवती मातेच्या मंदिरामध्ये करणार आहोत आणि कोणालाही त्याच्याबद्दल काही आक्षेप वाटणार नाही. कारण की आपण सगळे कुटुंब आहोत. दिलेला शब्द हा पूर्ण करण्याची मानसिकता आपली आहे. हे मी का करतो? का सगळ्या समाजाला एकत्रित ठेवण्याचा माझा प्रयत्न आहे. आज आपण मला सोपा प्रश्नाचं उत्तर द्या. लाडकी बहीण योजनेचे पैसे सगळ्यांच्या खात्यावर आले. काय शासनाचा निकष होता की एका कुपनावर 2 महिला, बरोबर. आता आपण 5 वर्ष पाठीमागे जाऊ. 5 वर्ष पाठीमागे कोल्हार भगवतीपूरच्या याच प्रांगणामध्ये सुहासजी आपण काय कार्यक्रम घेतला होता? आपण या कोल्हार भगवतीपूरच्या प्रत्येक घरात त्यांचे कुटुंब विभक्त केले का नाही केले? आज ते कुटुंब विभक्त केल्यामुळे ज्या घरामध्ये फक्त 2 महिलांना पैसे येणार होते आज त्या घरांमध्ये 8 महिलांना पैसे आले. ही भगवती मातेची कृपा आहे की आपण करून टाकतो. हे आपल्याला माहित होतं का पैसे येणार आहेत? आपल्याला माहित नव्हतं. पण आपण कॅम्प लावला. कॅम्प लावल्यानंतर लोकांकडे कागदपत्र नव्हते. कागदपत्र नसताना देखील
आपण कुटुंब विभक्त केले, घर वेगळे केले आणि आज घर वेगळे केल्यामुळे प्रत्येक कुटुंबावर प्रत्येक 2 महिला भगिनींना आज खात्यावर पैसे आले आणि आता 29 म्हणजे आता पैसे आलेत का परत 1500 परत पैसेच पैसे काय काळजी करायचं कारण वृत्त घेऊन जाऊ नका, लक्षात ठेवा फक्त, बाकी काय आलेले पैसे कोणामुळे आले हे लक्षात राहिलं पाहिजे. आज वर्षानुवर्ष योजना करत असताना आपण हे सगळं का करतो? कोल्हार भगवतीपूर मध्ये अशा प्रकारचा रस्ता होईल कधी तुम्ही विचार केला होता? कधीही कोल्हार भगवतीपूर मध्ये आले? फक्त टपऱ्या, रस्ते अरुंद, शाळेला बसायला जागा नाही. एवढी मोठी मिरवणूक, आपल्या एवढ्या मोठ्या पावन भूमीमध्ये आपण जन्माला आलो, भगवती मातेच्या दर्शनासाठी एवढे सगळे भाविक येतात. इतकी ट्रॅफिक जॅम रस्त्यावर राहायची, काही लोक बोट लावायची. आपल्याकडे लय हुशार लोक आहेत गावात, म्हणजे त्यांना तुमचा दोष नाही, पण ते येऊन काय म्हणायचे, पाहिलं का आपला रस्ता, दोन्हीला गेले कधी, कसा भारी रस्ता आहे, म्हणजे डिवायडर, मग लाईट, कॉन्क्रीट, डांबरी, 2 पदरी, 4 गाड्या जातात. आहे का आपल्या कोल्हार रस्ता? मग काय केलं विखे पाटलांनी? आज हा रस्ता त्याचं उत्तर आहे की आपण कधीही विकास कामामध्ये भेदभाव केला नाही. जे लोणीला आहे ते कोल्हार भगवतीपूरला आहे. जर रस्ता 4 पदरीकरण लोणीला झाला तर तो रस्ता 4 पदरीकरण कोल्हार भगवतीपूर साठी पण आला. जर रस्त्यात शाळे बीओटी तत्वावर जिल्हा परिषदची लोणीला झाली तर ती कोल्हार बुद्रुकलाही झाली. जर म्हसोबा महाराज मंदिराच्या देवस्थानाला क वर्ग तीर्थक्षेत्रामध्ये 1 कोटी रुपये आला तर तो भगवती मातेच्या मंदिरासाठी सुद्धा आला. कधीही या दोन्ही गावांमध्ये आपण फरक केला नाही. पण तरी सुद्धा जेव्हा जेव्हा जाती आणि धर्म राजकारणामध्ये येतील तेव्हा तेव्हा माझ्यासारख्या चांगल्या माणसाचा पराभव होतो. आज मी देवीला स्मरून सांगतो की जर विकास काम हा निवडून येण्याचा निकष असता, विकास, गोरगरिबांचं कल्याण आणि सर्वसामान्याला न्याय हा जर निकष असता तर महाराष्ट्रामध्ये कोणामध्ये दम नव्हता सुजय विखेला पाडायला. पण जेव्हा जेव्हा राजकारण आहे, जातीवर आलं, धर्मावर आलं, मी काय करू शकलो नाही. माझ्या कामाला आले नाहीत. मी ज्या लोकांना हॉस्पिटलचे बिल माफ केले ते कामाला आले नाहीत, जे रस्ते कॉन्क्रिटीकरण केले ते कामाला आले नाहीत, जो फ्लायओव्हर केला तो कामाला आला नाही, जो नगर मनमाड किंवा जो नगर क्रमांक रस्ता केला तो कामाला आला नाही. का? कारण की प्रत्येकाला आपल्या जाती आणि धर्माचं संरक्षण करायचं होतं. कुणी हा विचार केला नाही की या मुलांनी 5 वर्ष आपल्या कुटुंबाचा त्याग करून आमचा विकास केला, या मुलांनी 5 वर्ष त्याग करून या दवाखान्यात मला उपचार केला. हा विचार करायला आपण विसरलो कारण की जाती आणि धर्म आपल्या आडे आला. पण आता ते बंद करायचं. जो माणूस विकास करेल त्याच्या पाठीमागे डोळे बंद करून उभे राहा, तरच आपल्या पुढच्या पिढीला चांगलं आयुष्य मिळेल, अन्यथा आपण संपून जाऊ. हे मला तुम्हाला मुद्दाम या ठिकाणी सांगायचं. आज महिला बचत गट निवड करताना आपण कधी विचारलं की कोण मुस्लिम आहे, कोण हिंदू आहे? माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पैसे वर्ग करताना आपण विचार केला की कोण हिंदू आहे, कोण मुसलमान आहे, कोण मराठा आहे, कोण मागासवर्गीय, कोण मातंग आहे, कोण दलित आहे? काहीच नाही. सगळ्या माणुसकीच्या धर्तीवर जो गरीब आहे त्याला कारण त्याला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे या दृष्टिकोनात आपण काम करतो. आणि विकास ही निरंतर प्रक्रिया. आज अनेक लोक या राजकीय प्रक्रियेमध्ये प्रत्येकाला वाटतं मी काहीतरी व्हावं. कोणाला वाटतं मी सरपंच व्हावं, सरपंचाला वाटतं मी जिल्हा परिषद लढावं, जिल्हा परिषदला वाटतं मी आमदार व्हावं, आमदाराला वाटतं मी खासदार व्हावं. काही हरकत नाही. निवडणूक लढवायचा अधिकार प्रत्येकाकडे आहे. पण तुम्हाला जर आमदार व्हायचं असेल तर निदान कोल्हारच्या एका रस्त्यावर स्वतःच्या खिशाच्या डंपरने मुरून टाका. ही सत्ता कशासाठी पाहिजे? हे मंत्रिपद कशासाठी पाहिजे? आजही कोल्हार भगवतीपूर मध्ये जवळपास 40 किलोमीटर रस्ते मी माझ्या व्यक्तिगत खर्चाने मुर्मीकरण करून देतो कारण की लोकांना त्रास होता कामा नाही. हे इलेक्शन पुरतं नाहीये. पंढरपूर तुळजापूरला किती दिवस झाले जाऊन? वर्ष झाला, 1.5 वर्ष झाला. निवडणूक होती का तेव्हा? कोणाला उपाशी ठेवलं? 2-2 किलो जाताना 50 ला गेले, 55 ला परत आलेत. मी काय मोजलं नाही, पण माझा असा अंदाज आहे की जे गेल्या आणि म्हणून आता अजमेरला जाणाऱ्या पण जाताना वजन करून जा, सांगू नका,
पण येताना नाही तुमचे 2 किलो वाढलेले असतील तर नाव सुजय विखे सांगणार नाही, कारण की आपण जेव्हा कुठलीही महिला भगिनी एखाद्या दौऱ्यावर पाठवत होतं, माझी बहीण चालली हा विचार आपण करतो. बस बदलल्या गेल्या, एक बस एअर सस्पेन्शन सोडून कोणी बसत नाही. कुठेही शासकीय कार्यक्रम असो, बाकीच्या ठिकाणी एसट्या जातात, पण आपल्या तालुक्यामध्ये लक्झरी शिवाय गाडी जात नाही, कारण की माझी बहीण त्या बसमध्ये जाणार. मी नेहमी पाहतो की जर माझी बायको पंढरपूरला गेली तर तिची जी सोय होते तशी माझ्या प्रत्येक बहिणीची झाली पाहिजे. या विचाराने प्रत्येक व्यक्ती आपल्या कुटुंबाचा सदस्य असा विचार करत आपण हा परिवार वाढवत चाललो. आणि हा विचार वाढवत असताना या छोट्या मोठ्या गोष्टी, हे वाद विवाद, हे कोणाचं कल्याण करू शकत नाही. याच्यामध्ये कोणाचंच भलं नाही. आपण सगळे एक आहोत आणि आपले प्रश्न आज अंबिकानगरचा प्रश्न जागा नावावर नाही. जे लोक जागा होते जागा विकून ते गेले, ते बिचारे वरती गेले, ते सापडत नाही. ज्यांना देऊन गेले त्यांच्या नावावर होत नाही. आपण कॅम्प लावला, तहसीलदारची मीटिंग झाली. आता या आठवड्यामध्ये परत तहसीलदारांना सांगितलंय की जे लोक अंबिकानगर असेल किंवा इतर कुठलाही नगर असेल ज्या ठिकाणी शासकीय जागा जुन्या कालावधीमध्ये कोणाला दिली असेल आणि आज तिला दुसरा व्यक्ती राहत असेल, त्यांच्या नावावर ती जागा करण्याची मोहीम आपण कोल्हार भगवतीपूरमध्ये सुरू करणार आहोत, जेणे की तुम्हाला तुमच्या हक्काची जागा तुमच्या नावावर. माझी विनंती सगळ्या कार्यकर्त्यांना की तुम्ही हे सार्वजनिक प्रश्न घेऊन येत चला. आपण काय प्रश्न आणतो? डीपीचा आणतो का? कारण की माझी मोटर त्याच्यावर चालते. आपण मुरमाच्या रस्त्यात आणतो का? कारण की माझ्या गावाकडे घराकडे जायचा तो रस्ता आहे. पण कार्यकर्ता असा पण पाहिजे की तो म्हटला पाहिजे, साहेब ह्या 5 महिला आहेत, त्यांना जागा नाहीये, यांना जागेची उपलब्धता करून द्या, यांना घरकुल द्या, माझी जबाबदारी, यांना मी गाडी बसून मतदान करून घेईल. सर्वसामान्य माणसाचा प्रश्न मांडणारा सुद्धा पुढारी गावामध्ये पाहिजे आणि ते काम आपल्या कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे, व्यक्तिगत नाही. आजही मी त्या अर्जाची वाट पाहतोय की व्यक्तिगत अर्ज सोडून एखादा कार्यकर्ता येईल आणि म्हणेल की माझं काही काम नव्हतं, तुम्ही मला सगळं दिलं, पण या 50 महिलांची अडचण तुमच्याकडे घेऊन आलो, सोडा आणि महिलांचा कार्यक्रम मी घेऊन दाखवतो. हे पण बोललं पाहिजे. पण आपलाच अर्ज, वडील नोकरीला मुलाचा अर्ज पुढे, वडील आणि मुलगा नोकरीला सुनेचा अर्ज पुढे. प्रत्येक व्यक्तीला एक समान संधी मिळणं आवश्यक आहे. शेवटी जेव्हा सगळे मिळून मतदान टाकतात तेव्हा आपण 90,000 निवडून आलो, त्यामुळे महसूल मंत्री आहोत. इथं कुठल्या एकट्या व्यक्तीचा प्रयत्न नाही. या मतदारसंघाच्या प्रत्येक गरीब माणसाने माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटलांना मतदान टाकलं तेव्हा आपण इथं आज उभा आहोत. आणि म्हणून प्रत्येकाला तो अधिकार दिला पाहिजे, प्रत्येकाला तो न्याय दिला पाहिजे. आणि न्याय देत असताना माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण एक ऍप तयार केलाय जनसेवा युवा मंचच्या माध्यमातून. 18 ते 35 वया गटातले जेवढे मुलं तुमच्या घरात असतील, मुली तुमच्या घरात असतील, त्यांना त्या संघटनेमध्ये मोबाईलद्वारे सहभागी व्हायला लावा. मी तुम्हाला शब्द देतो की पुढच्या 5 वर्षामध्ये यापुढे कोणालाही अर्ज करायची गरज पडणार नाही. तुमच्या घरामध्ये मुलगा आहे, तुमच्या घरामध्ये मुलगी आहे, 18 ते 35 वया गटात, त्या ऍप मध्ये या, मोबाईल मध्ये अर्जाचा फोटो काढा आणि माझ्याकडे पाठवा. माझ्याकडे आल्यानंतर 7 दिवसामध्ये माझा माणूस तुमच्या घरी येईल आणि महिन्याभरात तुमचा प्रश्न सोडून देईल. विषय संपला. तुमचं काम झालं, मी तुमचं काम करून देतो, तुम्ही मतदान टाका. हिशोब क्लिअर? काय पाहिजे अजून? हे मोठे मोठे कार्यक्रमात भाषण घासा जातो, सगळे जाते. काय अर्ज घेऊन फिरत राहायचा. एका घरी गेले, त्याची सही आणायला तो घडी 12 वाजता उठतो. मग तो नाही सापडला, परत दुसऱ्या दिवशी, परत तिसऱ्या दिवशी, परत सांगून 3दा अर्ज दिला, काम होत नाही. किती दिवस सर्वसामान्य माणसाला हे करावं लागेल? काळ बदललाय. आपण काळानुसार प्रत्येक गरीब माणसाला यापुढे मी तुम्हाला शब्द देतो आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी दिलेला शब्द पूर्ण केल्याशिवाय परत येतच नाही. जे लोक माझ्याबरोबर विश्वास ठेवतात, माझ्याबरोबर राहिलेत, किती वेळ आहे इथं यायचे आणि हा कार्यक्रम घ्यायचे. आज महिला ही सुरुवात आहे, हे पिठाची गिरणी नुसतं सुरुवात आहे, पण वर्षानुवर्ष या शिर्डीमध्ये नवी सुरू झालेली MIDC मध्ये 10,000 मुलांना रोजगार द्यायची जबाबदारी पुढच्या 5 वर्षामध्ये सुजय विखेची आहे आणि ती तुम्हाला पूर्ण करून देणार. पहिले त्या घरामध्ये नोकऱ्या मिळतील ज्या घरामध्ये कोणीच नाही. पहिले त्या घरामध्ये नोकऱ्या मिळतील ज्या घरामध्ये कोणीही राजकीय वारस नाही. तुम्हाला सरपंच व्हायचं असेल, नोकरी मागायची नाही. तुम्हाला संचालक व्हायचं असेल, नोकऱ्या मागायच्या नाही. तुम्हाला ग्रामपंचायत लढवायची असेल, नोकऱ्या मागायच्या नाही. पहिला अधिकार त्यांना जे राजकारणामध्ये नाहीत.
ज्यांच्या घरी कोणी पुढारी नाही आणि ज्यांच्या घरामध्ये कोणी नोकरीला नाही, असे पुढच्या 5 वर्षांमध्ये मुलांना नोकरी द्यायची जबाबदारी भगवती मातेची शपथ घेऊन सांगतो सुजय विखेची आहे आणि मी तुम्हाला पूर्ण करून देणार। आणि एक गोष्ट आवर्जून सांगतो की जे काम माझ्याकडून होणार नाही ते महाराष्ट्रामध्ये कोणाकडून होणार नाही, हे पण तुम्हाला लिहून देतो। कारण की आपण काम करत असताना कधी पैशाचा विचार करत नाही। हे मिळालेलं प्रत्येक पायी न पायी, हे वैभव, हे ऐश्वर, हे नाव आणि या विखे पाटील परिवाराचं नाव महाराष्ट्रामध्ये जर कोणामुळे असेल तर तुम्ही समोर बसलेली मायबाप जनता की तुम्ही आमच्या बरोबर 30 वर्षापासून आहात, म्हणून महाराष्ट्रामध्ये आमची ओळख आहे आणि म्हणून त्या ओळखीमुळे आम्हाला पद आहे आणि त्या पदामुळे आम्ही तुमचे काम करू शकतो। हे ऋणानुबंध आपल्याला सातत्याने कायम ठेवायचे। काय देऊ शकतो इतर व्यक्ती तुम्हाला? मला सोपा प्रश्न विचारायचा, काय आहे समोरच्या व्यक्तीकडे तुम्हाला द्यायला? सांगा, चला मी इथं उभा आहे। कोणीही व्यक्ती ज्याला पुढे विधानसभा लढवायची असेल त्यांनी सांगावं की तो तुमच्यासाठी काय करणार आहे। तुम्हाला त्या मुलाला नोकरी देऊ शकतो, तुम्हाला डीबी देऊ शकतो, उद्या हॉस्पिटलचं बिल माफ करू शकतो, उद्या एखाद्या आर्थिक संकटामध्ये तुमच्या कुठे ऍक्सिडेंट झाला नातेवाईकाला पैसे देऊ शकतो। कारण की बाकी सगळे लोक राजकारणामध्ये पैसे कमवण्यासाठी आहेत, आम्ही राजकारणामध्ये आमचा पायी न पायी शेवटच्या श्वासापर्यंत गोरगरीब जनतेसाठी या विखे पाटील परिवाराचा पैसा खर्च करायची दानत कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी आम्हाला घडून दिली आणि ती शेवटच्या क्षणापर्यंत सुजय विखे खर्च करत राहील हा शब्द तुम्हाला या ठिकाणी मी द्यायला आलेलो आहे। तुम्ही काळजी करू नका। आजही अनेक असे लोक आहेत ज्यांना डोल मंजूर नाही। उद्या 10:30 वाजता जेव्हा आपण अजमेरची नोंदणी करत आहोत तेव्हा तिथं 2 टेबल लावून ज्या लोकांना डोल पाहिजे असेल, आता डोलची गंमत अशी आहे, मी एका महिलेचा डोल बंद झाला होता, ती मला येऊन भांडली। मी एका गावात कार्यक्रमाला होतो, सभा घेतली, ती आली म्हटली मी फार नाराज आहे तुमच्यावर। म्हटलं काय झालं ताई? माझा चालू डोल बंद झाला। बरं ठीक आहे, शांत हो, मी मंजूर करून देतो। नाही लोकांपुढे सगळं झालं, मग तिला शांत केलं। ती म्हटली मग आता शांत झाले की माझ्या घरी तुम्हाला चहा घ्यायला यावं लागेल। म्हटलं हे मला मान्य, मी येतो घरी, नाराजी तुझी दूर होत असेल मी येतो। कार्यक्रम संपला, तिने माझा हात पकडला, घरी घेऊन गेली। घरी गेल्यानंतर 3 मजली घर, टीव्ही, फ्रीज, जेसीबी, गाडी, हे सगळं। आता मला सांगा आता कसं डोल द्यायचं? मी म्हटलं मी चहा तर घेईल पण डोल का देणार नाही? प्रत्येकाला पैशाची अपेक्षा आहे, प्रत्येकाला वाटतं मला डोल मिळावा, प्रत्येकाला वाटतं मी माझ्या हक्काचा हा पैसा मला मिळावा, मिळू द्या। पण आपण भगवती मातेच्या या भूमीमध्ये जन्माला आलेलो आहोत। जर एखादा गरीब पैशापासून वंचित असेल आणि एक श्रीमंत पैसे घेऊन जात असेल तर याच्यापेक्षा मोठा पाप दुसरं कुठलं नाही। जर एखादा झोपडपट्टीमध्ये राहणारा धान्यापासून वंचित आहे आणि दुसरे लोक गाडीमध्ये धान्य घेऊन जात असतील तर ते धान्य तुम्हाला कधी पसणार नाही, हे पण मी तुम्हाला सांगतो। प्रत्येक माणसाला शेवटच्या व्यक्तीपर्यंत त्याला दिलेला अधिकार आणि त्याला मिळालेला लाभ हा आपल्याला पोहोचवण्याचं काम सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे। आणि आज या पीठाच्या गिरणीच्या माध्यमातून आपण भजनी मंडळाचं साहित्य देखील काही लोकांना या ठिकाणी देत आहोत। या भजनी मंडळाचं साहित्य पहा, टाळ थोडे कमी आहेत दादा। ही विधानसभा झाल्यानंतर अनेक लोकांचा समावेश आपण भजनी मंडळामध्ये करू। बरेचसे लोक असे आहेत ज्यांनी आता धार्मिकतेकडे वळायला पाहिजे। काही लोक असे आहेत जे धार्मिकतेकडे न गेल्यामुळे गावामध्ये अनेक प्रश्न निर्माण होऊ राहिले। आणि म्हणून जसं आमच्या माता भगिनी आता अजमेरला काही जाऊन येतील, आता आपल्याला पुढे पुढे जायचं अयोध्या नाही हो, वैष्णोदेवी ठरले त्यांचं। आता वैष्णोदेवीची गंमत अशी आहे की 12 किलोमीटर वर चढायचं, त्यामुळे त्याची नोंदणी सुरू केल्यावर मी एकदा ते ऑफिसमध्ये जनसेवा ऑफिसमध्ये सगळ्या महिला घेऊन येणारे चालायचे मशीन लावलेत आपण, आणि त्या चालायचे मशीन असे वर होतात चढ। जो माणूस जी भगिनी 1 किलोमीटर लागला धाप टाकला रे टाकला, उतरून घ्यायचं। ज्याला साखर आहे, ज्याला बीपी आहे, याचे गुडघे दुखतात। आता मी परवा एक आजीला म्हणतो ती म्हणे माझे गुडघे दुखते, म्हटलं काय करायचं? ते म्हणे मला माहिती आहे तू माझा नातू, तू हेलिकॉप्टर घेऊन जाशील। म्हटलं
काय हरकत नाही, हेलिकॉप्टर मध्ये एकाला नाही तर येऊ शकतो, बाकी सगळ्यांचे कष्ट. त्यामुळे आपल्याला 12 किलोमीटर चढायचं आहे. 12 किलोमीटर चढायची तेवढी ताकद असणाऱ्याच महिला आपल्याला घेऊन जाऊ, कारण की तिथून एकदा परत कुणी काही झालं तर तिथून परत खाली येणं नाहीये. 12 नंतर वरती डायरेक्ट, परत खालीच नाही. परत असाच एखाद्या पुण्यस्मरणाला परत आपली भेट होईल करते. म्हणून फार जपून आहे, कारण की एकदा वरती गेल्यानंतर परत माझी जबाबदारी नाही, कारण की मी धावपळ करू शकत नाही. आणि म्हणून आमचे भाऊसाहेब, तुम्ही नाराज होऊ नका. निवडणूक झाल्यानंतर तुम्हालाही आम्ही योग्य ठिकाणी पाठवू सगळ्यांना. पंढरपूरला जाऊन तुमचं काहीच होऊ शकत नाही. आपण श्रमपरिहारसाठी कार्यकर्ते काही पाठवू, तळेबडी एकदम श्रमपरिहार करून. आणि माझी फक्त एक अट आहे भाऊसाहेब, मी तुम्हाला एक 10 लोकांची यादी देतो, ते पण घेऊन जा बरोबर, पण परत आणू नका. काही लोक असे आहेत ज्यांच्या गावाला काहीच उपयोग नाही, जे गावात असलेले प्रश्न वाढतात, त्यामुळे ते तिथंच ठेवून या. त्यांचा आयुष्यभराचा खर्च मी तिकडे उचलतो. त्यांना भजन मंडळी तर नवं साहित्य पण देऊन टाका. त्यांना म्हणा, बाबा तू आता चालतो बरोबर, पण तू तिथंच आश्रम उघड आणि तिथंच त्या गावाचा नाश करता. कोल्हार भगवतीपूरला काय परत घ्यायचं काय. छोटे छोटे प्रश्न होते, दुर्दैवाने आम्हाला सोडवायला वेळ गेला. पाण्याचा पिण्याचा प्रश्न होता, एक संघर्ष होता. पिण्याच्या पाण्यासाठी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या आदेशानुसार भगवती माता देवालय ट्रस्टने किती जागा दिली, आपण किती रुपयाची होती, 4.5 कोटी रुपयाची जागा आपण फुकट दिली. कारण की या 2 गावांना प्यायला पाणी मिळालं पाहिजे, त्याचं काम सुरू झालंय. पुढच्या 3 महिन्यामध्ये 24 तास स्वच्छ प्यायचं पाणी द्यायची जबाबदारी सुजय विखे परत मतं मागायला येणार नाही. हा संघर्ष आहे. ही जमीन 4 कोटीची देण्यामध्ये किती मोठं मन लागतं. इथं बांधावर बांधतात लोक, 1 इंच इकडे सरकला की दगड घेऊन पाहतोय का माग. इथं 4 कोटीची जमीन अशी देऊन टाकली. 70 कोटीची योजना चालू आहे. नुसती देवालय ट्रस्टची नव्हे, मला आजही आठवतं की मुस्लिम समाजाला ईदगाह मैदानासाठी जागा नव्हती. मुस्लिम समाजाचे बांधव आमच्याकडे आले, म्हणे आमच्याकडे जागा नाही, काय करायचं. माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील, तेव्हा कैलासवासी बाळासाहेब विखे पाटील साहेब होते. प्रवरा बँकेच्या स्वतःची मालकीची गावठाणात ती जागा 1 रुपये न घेता न विचार करता लगेच मुस्लिम समाजाला देऊन टाकली. आज तिथं ईदगाह मैदान उभं आहे. हे आपण केलं. त्या जमिनी, ज्या जमिनीसाठी तुम्ही इंच इंच भांडतात, अशा कोट्यवधी जमिनी गरिबांच्या कल्याणासाठी आम्ही वाटून टाकल्या. आम्हाला एक पश्चाताप होत नाही, कारण की हे सगळं तुमचं दिलेलं आहे. आणि या सत्तेच्या माध्यमातून मिळालेलं वैभव आम्ही परत तुम्हालाच परत करतो. याच्यामध्ये आम्हाला काहीच नको. काय चूक आहे याच्यामध्ये, काय आनंद आहे. मी पडलो, माझा पराभव झाल्यानंतर कोल्हार भगवतीपूरमध्ये काही लोकांनी फटाकडे फोडले. मला त्यांच्याबद्दलही काही द्वेष नाही. मला खाली दाखवून जर तुमचे प्रश्न सुटत असतील तर बिंदास फोडा. पण आपण अशा वैचारिकतेमध्ये जर जगणार असो तर मग समाजाला काय दिशा देणार आहोत हा विचार पण आपण केला पाहिजे. ना सुजय विखेची ओळख त्या खासदारकीमुळे होती. आजही मंत्री येऊ द्या किंवा खासदार येऊ द्या, पण एवढी गर्दी फक्त सुजय विखेच्याच नशिबाला, दुसऱ्या कोणाच्या नशिबाला नाही. कारण की ही गर्दी सुजय विखेनी त्याच्या कष्टाने, त्याच्या परिवाराच्या त्यागाने कमवलेली आहे. आणि ही गर्दी पैशातून आणता येत नाही. ही प्रेमानीच येते, आपुलकीनीच येते. आणि नवी स्टोरी आता काय म्हटलं तर दहशतीचं राजकारण. कोण दहशत करतो, काय दहशत सांगा बरं. कोणावर दहशत झाली आमची. एकही माणूस इथं हात वरती करून सांगावं की त्याच्यावर आम्ही पोलिसांचा वापर केला. एकही गरीब माणसांनी सांगावं की त्याची जमीन आपण तहसीलदारकडून बळकवली. एकही शेतकरी किंवा पुढारी सांगावं की तुमची 7 बार आमच्या नावावर करून घेतली. एकही माणसांनी सांगावं की त्या ठिकाणी आम्ही आमच्या पूर्ण 30 वर्षामध्ये एकाला जरी आरेरायाची भाषा केली, कोणाची गचंडी पकडली, कोणाला शिवी दिली. ही दहशतीचा भपका हा फक्त एक मोठा फुगा करायचा प्रयत्न करतायत. दहशत कोणाची आहे, ही दहशतीचा शब्द सुद्धा या परिसरामध्ये लोकांना जाणू दिला नाही. कारण की 30 वर्ष लोकांनी एक अशा परिवाराला साथ दिली जो परिवार सातत्याने विकासावर विश्वास ठेवतो. आणि जोपर्यंत विखे पाटील परिवार आहे तोपर्यंत कुठल्याही गरीबाला दहशतीला समोर जावा लागणार नाही. हा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देतो. एक लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये एक सगळं समभाव, सर्व धर्म समभाव या विचाराने आपण पुढे जाणार आहोत.
बिंदास राहा, आनंदित राहा. मी आहे, आता मी कुठे जाणार नाही. आता मी मोकळा झालोय, माझ्याकडे राहिलं नाही. पण जसं एखादा माजी सरपंच असतो तसा माझा कार्यक्रम लागलाय, मी निवांत बसलो. पण माझं पहा कसं आहे, एखादा माणूस ग्रामपंचायतीला पडल्यानंतर 6 महिने दिसत नाही. अरे बापरे, मला लोकांनी पाडलं, कसं व्हायचं, माझे पैसे संपले, माझं फलाना झालं, माझं टिमकाना झालं, संध्याकाळी झाली सोय का परत तो उठत नाही. मी पडलो, दुसऱ्या दिवशी कामाला लागलो. कारण की माझ्या पदापेक्षा लोकांचे प्रश्न मोठे आहेत आणि ते प्रश्न सोडवणूक केल्याशिवाय मी थांबणार नाही. जो वारसा कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी दिलाय, त्या वारसाला शोभेल असंच काम सुजय विखेला करावं लागेल. त्या वारसाला शोभेल असंच काम माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी करून दाखवलं. आणि या कामाच्या माध्यमातून आपण मिळून या कोल्हार भगवतीपूरचा विकास आणि विकासाच्या माध्यमातून आज होणारा हे कॉम्प्लेक्स, हे रस्ते, हे त्या विश्वासाचा परिणाम आहे जो तुम्ही आमच्यावर ठेवला. हे होणारा बस स्टँड आणि बस स्टँड मध्ये होणारा रस्ता आणि या होणाऱ्या बीओटीच्या बस स्टँडचं विकासीकरण हे तुमच्या विश्वासाचा परिणाम आहे. आणि एवढंच नाही, फक्त राहिलेला एकच प्रश्न, नगर मनमाड रस्त्याला मी परवा गडकरी साहेबांशी बोललो, 15 कोटी रुपये दुरुस्तीसाठी मंजूर झाले. आणि 15 नोव्हेंबरला आता 2 ठेकेदार पळून गेले. पहिला आणला तो पळून गेला, दुसरा आणला तोही मागच्या रोड पळून गेला. परत नव्याने 750 कोटी रुपयाची निविदा आपण टाकणार आहोत आणि आता कॉन्क्रिटीकरण घेणार आहोत. मला विश्वास आहे की हा रस्ता परत एकदा सुस्थितीत करायचा प्रयत्न केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण करणार आहोत. आज जे साहित्य ज्यांना मिळतंय, माता भगिनींना विनंती आहे, साहित्य व्यवस्थित घ्या, त्याचा वापर चांगला करा. आणि वापर चांगला करत असताना याच्यामधून तयार होणाऱ्या पिठातून निर्माण होणाऱ्या भाकरी खायला या भावाला बोलवायला विसरू नका. म्हणजे सगळ्यांच्या घरी तर येऊ शकत नाही, पण आपण ते तुम्ही करता ना, ते काय म्हणता महिलांचं, ते एकत्र येतं ना महिला, ते काय किटी पार्टी काय, त्याच्यामध्ये मी तर सहभागी होऊ शकत नाही. हा, तर सगळे डबे घेऊन यायचे, भाकरी आणायच्या, इथंच बसू जू. तुम्हाला यायचं तुम्ही येऊ शकता, पण मला माहित नाही की कोण कोणावर नाराज आहे. माझ्या जेवणात कोणी विष टाकणार आहे, पण तुमच्या बी कोणाची टाकली तर तुम्ही जबाबदारी घ्या. त्यामुळे माझी गॅरंटी आहे की माझ्यावर कोणी चिडलेलं नाही. आता प्रदीर्घ काळाच्या राजकारणामध्ये कोणी स्वप्नीवर नाराज असेल, कोणी राऊतवर नाराज असेल, कोणी धनुवर नाराज असेल, तुम्ही तुमच्या जबाबदारीने भाकरी खाऊ शकतात, माझी काय हरकत नाही. तर मला विश्वास आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये आपण सगळेजण मिळून आज होणारा या कोल्हार भगवतीपूरचा विकास एकत्रितपणे सर्व धर्म, सर्व जाती, संघ मिळून आपण येणाऱ्या कालावधीमध्ये सगळे प्रश्न सोडवणूक करावे. आणि यापुढे कोल्हार भगवतीपूरचा अर्ज फक्त जागा नावावर करायचं. जोपर्यंत आता कोल्हार भगवतीपूरच्या प्रत्येक माणसाची जागा जिथं तो शासकीय जागेमध्ये राहतो त्या नावावर होत नाही, तोपर्यंत आता कुठलाही नवा अर्ज मी कोल्हार भगवतीपूरचा घेणार नाही, हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. हे आपल्याला करायचंय, त्रास होतो, मेहनत करावी लागते, पळावं लागतं. हे सांगणं सोपं आहे की 7 दिवस पाणी झालं नाही, ग्रामसेवकांनी पाहिलं नाही, ग्रामपंचायत पाहत नाही, सरपंचाचं लक्ष नाही. हे कारण देणारे आपण नाही, आपण या संघटनेमधले जन्माला आलेले मावळे आहोत. आपलं काम कारण उत्तर द्यायचं नाही, आपलं काम लोकांच्या अश्रू पुसायचं आहे. जर नाही ग्रामपंचायत देत असेल तर स्वतःच्या खर्चाने टँकर लावा आणि पाणीचे पैसे माझ्याकडून घेऊन जा, पण कोणीही कामापासून वंचित राहता कामा नाही. ते कनेक्शन जोडले का नाही? आंबेडकरांचे कनेक्शन जोडले का? दिला तर शब्द जोडू म्हणून झाले 2 दिवसात. तुम्ही काळजी करू नका, हे माझ्या पुढे कोणीच नाही. जे म्हणाल तेच होणार. गरिबांसाठी राखलेली कुठलीही योजना, गरिबांसाठी असलेल्या त्यांच्या हक्काच्या कुठल्याही गोष्टी या तुम्हाला दिल्याशिवाय मी थांबणार नाही. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. येणाऱ्या कालावधीमध्ये तेच प्रेम, तोच आशीर्वाद माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या पाठीशी आपण कायम ठेवाल हा विश्वास व्यक्त करतो. मी इथं भाषण झाल्यानंतर बसून राहील. कोणीही मला हार आणू नका. जे हार आणले असतील ते देवीला घालून टाका. माझ्या वतीने नवरात्रीच्या सुरुवात आपण इथं करू. आपण येत्या 4 आणि 5 तारखेला शिर्डीमध्ये सांस्कृतिक महोत्सव ठेवलाय. 4 तारखेला आता मला माहिती किती नटी तुम्हाला माहिती आहेत, पण 4 तारखेला श्रद्धा कपूर आहे आणि 5 तारखेला अजय अतुल आहे. तर गाड्यांची व्यवस्था आपण करू. तुम्ही त्या बसमध्ये तुम्हाला यायचं असेल तुम्ही कार्यक्रमाला येऊ शकतात. तुम्ही तुमच्या खर्चाने येताना लवकर या, परत येताना थांबत आले तरी माझी काही हरकत. तर आपण सगळेजण आलात, तोच प्रेम, तोच विश्वास आणि तोच आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम ठेवा. हा सुजय विखे तुमचा मुलगा म्हणून, तुमचा नातू म्हणून, तुमचा मित्र म्हणून, तुमचा भाऊ म्हणून
सदैव तुमच्या सेवेसाठी कार्यरत राहील हा शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.